सोलापूरची जीवनदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्यात कुरकुमसह विविध एमआयडीसी तसेच पुणे पिंपरी चिंचवड शहरातील दूषित पाणी मिसळले जात आहे। परिणामी सोलापुरात मोठ्या प्रमाणावर कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, असा अत्यंत गंभीर निष्कर्ष मांडत यावर महाराष्ट्र शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी केली। मुंबई येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार देवेंद्र कोठे यांनी ही मागणी केली। आमदार कोठे म्हणाले, काही तज्ज्ञांच्या मते पुण्यातील कुरकुंब एमआयडीसी, पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरातून दूषित पाणी उजनीत मिसळले जात आहे। हा प्रकार गेल्या 30 ते 40 वर्षांपासून सुरू असून यावर वेळीच उपाययोजना न केल्यामुळे या पाण्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत। सोलापुरात कर्करोगावर उपचार करणारी 5 ते 6 मोठी रुग्णालये सुरू आहेत। रिलायन्स समूहासारख्या मोठ्या समूहाने देखील सोलापुरात रुग्णालय सुरू केले आहे। यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। सोलापूरला पाणी पुरवठा करणाऱ्या उजनी धरणातील प्रदूषणावर दीर्घकालीन उपाययोजना होणे गरजेचे आहे। या समस्येवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितपणे मार्ग काढतील असा विश्वासही आमदार कोठे यांनी याप्रसंगी व्यक्त केला। एक गंभीर बाब मला या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचं आहे की सोलापूर शहरामध्ये राज्यातले सर्वाधिक कॅन्सरचे रुग्ण सोलापूर शहरामध्ये आढळत आहेत। त्याचं कारण म्हणलं तर अनेक वर्ष लोकांना वाटायचं की सोलापूर हे विडी कामगारांचं शहर आहे आणि विडीमुळे या ठिकाणी कॅन्सरचे रुग्ण आढळतात। पण काही तज्ज्ञांचं असं मत आहे की सोलापूर शहराला जो पाणी पुरवठा केला जातो तो उजनी धरणामध्ये उजनी धरणाच्या वरती असलेले कुरकुंब एमआयडीसी असेल, पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, अनेक मोठ्या शहरातनं जे दूषित पाणी पुरवठा त्या ठिकाणी मिसळला जातो तो मागच्या 30 ते 40 वर्ष ह्याच्यावरती काम न केल्यामुळे सोलापुरात मोठ्या प्रमाणात कॅन्सरचे रुग्ण आहेत। आज एका सोलापूर जिल्ह्यात अध्यक्ष महोदय 5 ते 6 कॅन्सरचे हॉस्पिटल त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। रिलायन्स सारखा मोठा ग्रुप सुद्धा सोलापूरमध्ये येऊन कॅन्सरचं हॉस्पिटल सुरू करतो। ह्याचं गांभीर्य हे सरकारने ओळखलं पाहिजे आणि आपल्याला दीर्घकाळ या पाण्याच्या शुद्धीकरणावरती ह्या सरकारने काम केलं पाहिजे।